UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपच्या मुख्यमंत्री पदाला शिंदेंचा पाठिंबा, सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका, मोदी शहांना फोन करून सांगितलंय शिंदेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य, 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मानले आभार। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, शिंदेंनी किंतु परंतु दूर केले, मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बैठकीनंतर लवकरच निर्णय, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेबाबत आभार, शिंदे ठाकरेंच्या सरकारमधून रडून नाही तर लढून बाहेर पडले आणि महायुतीचं सरकार बनवलं, बावनकुळेंकडून शिंदेंचं कौतुक। 2.5 वर्षातील कारकिर्दीबाबत मी समाधानी, स्वतःला मुख्यमंत्री न समजता कॉमन मॅन म्हणून काम केलं, नाराज होऊन रडणारा नाही, एकनाथ शिंदेंकडून जनतेचे आभार। एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतला, शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। अमित शहांसोबत उद्या महायुतीची बैठक, शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये उद्या वरिष्ठांसोबत आमची चर्चा, खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार स्थापन होईल, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला राहणार, अजित पवारांची माहिती। मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि देवेंद्र फडणवीसच असतील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत मनसेची कोणतीही अपेक्षा नाही, महायुतीकडून मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक, अविनाश जाधवांचा आरोप। आम्हाला मतपत्रिकेवरच निवडणुका हव्यात, काँग्रेस राज्यभर सह्यांची मोहीम सुरू करणार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, विरोधकांनी रडीसाडाव बंद करावा, देवेंद्र फडणवीसांचे आरोपांना प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमने घात केला, ईव्हीएम बाबत राज ठाकरे लवकरच भूमिका मांडतील, मनसे नेत्याची माहिती। इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅकचा प्रयत्न, प्रत्येक 3 मतानंतर 1 मत विशिष्ट पक्षाला मिळण्याचा प्रोग्राम सेट केल्याचा संशय, पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा आरोप। ठाकरे गटाने स्वतंत्र लढलं पाहिजे, बैठकीत कार्यकर्त्यांकडून स्वबळावर लढण्याच्या भावना, अंबादास दानवे यांची माहिती। काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं, भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला खोचक सल्ला। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी, दोन्ही सभागृहात नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची सोय। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीमध्ये पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल। सोनं 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली, सोनं 76,200 रुपये तोळा तर चांदी 89,000 रुपये प्रति किलो। कुस्तीपटू बजरंग पुनिया 4 वर्षांसाठी निलंबित, डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्यामुळे नाडाची कारवाई, तर डोपिंग नियंत्रणाबाबत पक्षपाती वागणुकीचा बजरंग पुनिया याचा आरोप। चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात 29 नोव्हेंबरला आयसीसीची महत्वाची बैठक, भारत पाकिस्तानमध्ये न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम, स्पर्धेच्या आयोजनाबाबत शुक्रवारी महत्वाच्या निर्णयाची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।